मला ना रानात बसले ना लय कामाला आले ना की सगळी अशी भाकरी रानात आल्यावर झाडाखाली बसायचे पहिली लोक कामाला आली की. आणि हे जे ना पाला असतो ना पाला तो खायची भाकरी सगळं कच्च. आणि जरा कडवट लागतो ना रे पण छान लागतो असं खायला. आणि भाजी औषध आहे ना तसा जास्त प्रमाणात अशी भेटत नाही की बाजारात पण ही भाजी अशी विकायला येते. भाजी सशाला खूप आवडते. कोणाला? सशाला. हो का? मला नव्हतं माहिती बाबा. रात्री सस खात बसते ह्या भाजीला का? ह्या भाजीमुळे सस येतात का खायला? बरे. आणि कसं आहे माहिती आहे का ह्यात जास्त आयोडीनचे प्रकार जास्त असतो ना ह्या भाजीत. आणि कॅल्शियम पण आहे ह्यात. आणि हे कावळी वगैरे घातली असली ना कावळीत हा देतात. तुला पण लय माहिती आहे का? तुला कशी एवढी माहिती रे? सांगितली मग कोणी सांगितलं? मॅडमने सांगितलं. होय का? मी तुम्हाला खूप भाजीविषयी पण माहिती देते शाळेत. बी येत असेल छोटं छोटं आणि हे बी पडले की भाजी उगवते. साखर टाकायचं साखर मिक्सरमध्ये करून घ्यायचं. साखर टाकून मला नव्हतं माहिती. साखर टाकून मिक्सरमध्ये करायचं. चला बघा यशने एक रेसिपी सांगितली आपल्याला ह्या भाजीची. ही भाजी ही पानं काढायची साखर थोडी टाकायची आणि मिक्सरमध्ये टाकायचं आणि त्याचा ज्यूस करायचा. येस, तुला अजून ह्या भाजीचं काय काय माहित आहे? काकांना हे भाजी खाल्ली ना की पोटात दुखत नाही, डोकं गर करत नाही. बघा पोटात दुखत नाही, डोकं असं गरगर करत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना चक्कर आल्यासारखं होतंय. आणि पोट नाही. नाही का